राहुरी रेल्वे स्टेशनपासून शनी-शिंगणापूरकडे नवीन रेल्वे मार्ग होऊ घातला आहे. त्या संदर्भात या रेल्वे मार्गासाठी जमिनी एक्वायर करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे तांदुळवाडी, कोंडवड, उमरी, ब्राह्मणी, सोनई आदी भागातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या मार्गासंदर्भात शेतकरी बांधवांनी कॉर्नर सभा आयोजित केली होती आणि त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तनपुरे यांनी या तालुक्यातील बागायत जमिनी शासनाने कोणत्याही परिस्थितीत एक्वायर करू नये अशी ठाम भूमिका घेऊन शेतकऱ्यांना आधार दिला आहे. याच रेल्वे मार्गाला विरोध म्हणून येत्या 16 जानेवारी रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. रेडी मी कोंडवडचा शेतकरी आहे. मला 4 एकर जमीन आहे आणि मला 4 नातू आहेत. काही जमीन पाट खात्यात दिलेली 1.5 एकर रेल्वे जायची आहे, खाली 1 एकर शेती आहे ती. तर 4 नातवांनी पोट भरायचं कसं, एवढं बोलून मला शेतकरी म्हणजे याचा अर्थ रेल्वे मार्ग जाऊ नये अशी अपेक्षा आहे. जाऊ नये अशी अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. रेल्वे मार्ग शिंगणापूरकडे निघालेला आहे. त्या संदर्भात आज उमरे येथे शेतकऱ्यांचा विरोध म्हणून आणि त्यासाठी राहुरीचे माजी मंत्री, माजी आमदार सन्माननीय प्राजक्त तनपुरे हे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले. काय सांगाल दादा या मार्गासंदर्भात? हा मार्ग राहुरी तालुक्यातल्या ज्या गावातून जातो सगळ्या बागायती जमिनी अक्वायर करणार यासाठी, आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांचा या गोष्टीला अत्यंत तीव्र विरोध आहे आणि विरोध राहणार आहे. बागायती जमिनी आहे तर आता राहुरीवरनं त्याची सोय आहे, तो रस्ता नीट करावा. मनमाड रस्ता तो रस्ता हाही रस्ता केलेला आहे. रस्त्याची मोठी सोय आहे ना, या मार्गाची एवढ्या शेतकऱ्यांचे प्रपंच दुर्गा मिळवून काय साध्य होणार आहे याच्यामधून? काय अक्षरशः मी लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या बागायती जमिनी जमीन होणार आहेत आणि आजची बागायत जमीन गेली, काय व्हॅल्युएशन मिळणार आहे? फार तर 1 लाखाच्या पुढे कुणाला पैसे मिळणार नाही देखील. काय होणार ते पैशाचं? उद्या या जमिनीमुळं 3-4 पिढ्या त्यांच्या सुखी राहणार आहेत आणि या जमिनी गेल्यावर ह्या 20 लाख काय जायला वर्ष लागणार नाहीत काय विषय? याची तुलना पैशामध्ये होऊ शकत नाही. आमचा सर्वांचा अत्यंत तीव्र विरोध आहे. दुसरी देखील घटना, माझ्या काही कागद माझ्या हाताळण्यात आलेले आहेत. के रेंज क्षेत्राच्या बाहेर त्याला लागूनच 7,000 एकर हे या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र केंद्र सरकारला लिहिलेलं आहे की इथं काय त्याला, मला आता शब्द, दारुगोळा साठवण केंद्र, पार्क आहे त्याचा, मला आता तांत्रिक शब्द माहीत नाही, पण दारुगोळ्याच्या संदर्भातले 7,000 एकर जमीन साठवणूक करण्यासाठी 7,000 एकर म्हणजे 2-3 गावं उद्ध्वस्त होतील आमचे. म्हणजे राहुरी तालुका हा फक्त काय तुम्हाला जमिनी घेण्यापुरता आहे का? की कृषी विद्यापीठ झालं, धरण झालं, याचा आम्हाला देखील फायदा होतो. उरलेला तर के रेंज असेल, त्याच्यापुढं तुम्ही दारुगोळा साठवणार. या रेल्वे जात आहेत, सुरत चेन्नई हायवे चालला आहे. म्हणजे आम्ही फक्त जमिनी द्यायच्या, काही दिवसांनी काहीच राहणार नाही तालुक्यामध्ये, अशी स्थिती आहे. 7,000 एकर खरं ते अक्षरशः गावाच्या गावं, माझ्या माहितीप्रमाणे बारागाव, नांदूर असेल, चिंचाळे, गडद्या, आकडा हा परिसर सगळ्यांचं पुनर्वसन करावं लागेल. म्हणजे हे आमचा तालुका फक्त जमिनी घेण्यापुरता मर्यादित आहेत. आम्ही या सर्व गोष्टीला आमचा तीव्र विरोध असणार आहे आणि विशेषतः इथं तर अक्षरशः सगळी बागायती जमीन आहे. टोटल 100% बागायती जमीन, यांच्या 4 पिढ्या उद्ध्वस्त होणार आहेत एका रेल्वे मार्गाकरता. बरं, असं नाही की पर्यायी सोय नाही, चांगले हायवेत, नॅशनल हायवे ते आधी सुधारा. आमचा पुन्हा एकदा सांगतो की या 3 गोष्टीला या राहुरी तालुक्यातल्या आम्हा सर्व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असणार. या ठिकाणी सन्माननीय प्राजक्तदादा तनपुरे येऊन शेतकऱ्यांना जो पाठिंबा दिला आहे, आधार दिला आहे, त्याचप्रमाणे हा भाग हा संपूर्ण बागायत भाग आहे, याचं वाळवंट होऊन देणार नाही अशी त्यांची शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. यासाठी धन्यवाद. जालिंदर ढोकणे, राहुरी. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी. आत्मा मलिक हॉस्पिटल, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर
MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण कोपरगाव